आज आपण आलेलो आहोत गुंदले पांजरपाडा ह्या पाड्यामध्ये आलेलो आहोत। ज्या ठिकाणी मी आता उभी आहे ती जमीन आहे। त्या जमिनीमध्ये करमतारा नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ह्या ठिकाणी येणार आहे नाही, ही कंपनी आलेलीच आहे। कारण आपण बघू शकतात ह्या ठिकाणी हे मटेरियल टाकलेलं आहे आणि माझ्याच बाजूला खड्डे खणलेले आहेत, म्हणजे एकंदरीत ह्या लोकांनी कामाला सुरुवात केलेली आहे। तसाच सगळ्यात मोठा विषय म्हणजे झाडं। आपण झाडं वाढवण्यासाठी कित्येक वर्ष जातात आणि ती झाडं एका क्षणामध्ये कापली जातात। ती कशासाठी? कंपनीचा इथे कंपनी यावी ह्यासाठी ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता ह्या ठिकाणी कित्येक झाडं होती, ही झाडं ह्या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे आणि ह्या ठिकाणी ह्या जागेवर करमतारा कंपनी येणार आहे। तसंच बघायला गेलं तर बाजूलाच झाडं आहेत, त्या झाडाच्या बाजूलाच सूर्या नदी आहे। एवढी मोठी सूर्या नदी आहे, त्या सूर्या नदीचंच पाणी कित्येक गावांना हे पाणी पुरवलं जातं। आणि ह्या ठिकाणी जी करमतारा कंपनी आली तर बेसिकली ह्या कंपनीमुळे जल वायू हे प्रदूषण होणार आहे। जल म्हणजे ह्या ठिकाणी जे केमिकल प्रोडक्ट येणार ते पाण्यामध्ये जाणार, वायू ह्या ठिकाणी जे हवेमध्ये, कारण ह्या ठिकाणी एकंदरीत मी ऐकलेलं आहे की ह्या ठिकाणी लोखंडावर प्रक्रिया करून हे करणार आहेत। आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे आपण बघू शकतो का माझ्या आजूबाजूला ही बाजूला पूर्ण वस्ती आहे, इथे आदिवासी बांधव आहे। तसंच ह्या ठिकाणी जे कुणबी समाज आणि आदिवासी समाज हा एकोपाने गुण्या गोविंदाने ह्या ठिकाणी राहत असतो आणि त्यांचा उदरनिर्वाह तसंच त्यांची आयुष्य हे सगळं आनंदाने गुण्या गोविंदाने करत असतात। पण एखादी कंपनी येते आणि आयुष्य बर्बाद करून टाकते। छोट्या तुटपुंज पैसे देऊन आमिषाला बळी पडून ह्या लोक ह्या ठिकाणी कंपनीला परवानगी देतात। आणि एकंदरीत हेच मला सांगावंसं वाटतं का जेव्हा कंपनी येते त्या कंपनीच्या मागे आपल्याच गावातील आपलीच लोक, आपलेच पुढारी, काही नेते थोड्याशा पाकिटासाठी त्यांच्या बाजूने जातात आणि आपलीच लोक आपला विनाश करत असतात। आता तरी सर्व लोकांनी जागे होऊन एकत्र येऊन एकोपाने हा लढा द्यायला पाहिजे। हा लढा फक्त गुंदले गावाचा नसून पूर्ण समाजाचा आहे, पूर्ण गावाचा आहे। चारी बाजूंचे जेवढे गावपाडे आहेत त्याचा हा लढा आहे आणि तो लढा शेवटपर्यंत, जिथपर्यंत न्याय मिळत नाही तिथपर्यंत लढायलाच पाहिजे। आपण पालघर जिल्ह्यामध्ये अनेक कंपन्या बघितलेल्या आहेत, ह्या कंपन्या आलेल्या आहेत, पण ह्या कंपन्या देशोधडीला लावणाऱ्या कंपन्या आहेत। आज आपण आलेलो आहोत गुंदले पांजरेपाडा या ठिकाणी। येण्याचा उद्देश हाच का, ह्या ठिकाणी माझ्या बाजूलाच ही इथे करमतारा कंपनी येणार आहे आणि ह्यासाठी आज सकाळी 10:30 वाजता ह्या गावामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। ह्या बैठकीमध्ये विविध संघटना तसेच येथील ग्रामस्थ लोक एकत्र झाले होते। त्यांची एकच जिद्द आहे की करमतारा कंपनी आम्हाला नाही पाहिजे। ज्या कंपनीमुळे जे गावाचं उद्ध्वस्त होऊ शकतं अशी कंपनी आम्हाला नाही पाहिजे असं येथील ह्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे। आपल्यासोबत येथील ग्रामस्थ सदस्य, गावातली लोक सर्व एकत्र आहेत, त्यांच्याकडूनच आपण विचारूया। प्रथम तुमचं नाव काय? सूरज शांताराम मोर। मी या पांजऱ्याचा ग्रामस्थ आहे आणि सर्वे नंबर 60 हा आमच्या ग्रामस्थांचा जागा आहे आणि तो पांजरेपाड्यातील आहे। त्याच्यामध्ये सर्वे नंबर 60 हा त्याच्यामध्ये करमतारा ही कंपनी येत आहे आणि ती अतिशय भयानक अशी कंपनी आहे। त्याचा प्रदूषण वायू होत आहे आणि त्याचं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि अशी कंपनी आमच्या गावात नकोच आहे। हे एवढं बोल माझे 2 शब्द संपवतो। जी तुमच्या गावामध्ये करमतारा कंपनी येत आहे ती कंपनी विनाशकारक आहे, तुम्हाला जी कंपनी नाहीच पाहिजे त्याबद्दल काय बोलणार? आम्हाला ही करमतारा कंपनी नाहीच पाहिजे। त्याच्यामुळे ह्या नदीचं पाणी दूषित होईल, सर्व पालघर जिल्ह्यामध्ये पुरवले जाणाऱ्या पाण्याचं ते पूर्ण खराब होईल। त्याचे केमिकलमुळे प्रदूषण म्हणजे हे होईल आणि पाणी आम्हाला ही अशा प्रकारची कुठल्याच कंपन्या इथे नाहीच पाहिजे। कोणची कंपनी आम्हाला पाहिजेच नाही। आज गुंदले गावातल्या पांजरेपाड्यामध्ये आपण आलेलो आहोत। सकाळी 10:30 वाजल्यापासून इथे बैठकीचं आयोजन केलं होतं। बहुतेक म्हणजे जे इकडचे ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे का ज्या आज आपल्या बाजूलाच करमतारा कंपनी येत आहे ती विनाशकारी कंपनी आहे। ह्यामुळेच बघायला गेलं तर बाजूलाच सूर्या नदी आहे। सूर्या नदीचं पालघर जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी पाणी जाते आणि हीच जर कंपनी आली तर पाणीसुद्धा प्रदूषण होणारच आहे। तसंच बघायला गेलं तर आपल्या ग्रामस्थांच्या आजारावर ह्याचे विपरीत परिणाम होणार आहेत। प्रथम तुमचं नाव काय?
मी कांचन किशोर काटकर, भूमिसेना आदिवासी एकता परिषद जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करते. तुम्ही आज आलेले आहेत, मेन तुमचा उद्देश काय इथे येण्याच्या मागे? आमचा उद्देश हाच आहे की आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची जमीन वाचली पाहिजे, आमचं पाणी वाचलं पाहिजे, आमचे जंगल वाचलं पाहिजे. आणि जे विनाशकारी प्रोजेक्ट आमच्या गावात किंवा आमच्या पालघर जिल्ह्यात आहे, ह्या 2014पासून आम्ही या प्रत्येक प्रोजेक्टला आमचा विरोध आहे. आणि कुठलीही कंपनी असो, प्रदूषणकारी कंपनी असो किंवा नुसता एखादा शेड असो, पण कुठल्याही प्रकारची आम्ही आमच्या गावातून त्यांना NOC देणार नाही किंवा ग्रामपंचायतचा ठराव देणार नाही. आमचा पूर्ण विरोध आहे ह्या कंपनींना, कारण की आमच्या महिलांचं इथे आरोग्य धोक्यात येईल. इथूनच्या महिला असुरक्षित राहणार आहेत, कारण की जर कंपनी इथे आली तर परप्रांतीय इथे वाढतील. बरोबर. आणि त्याचा इफेक्ट आमच्या महिलांवर पडेल. म्हणून आम्हाला इथे आमच्या गावात कुठल्याही प्रकारची कंपनी किंवा प्रोजेक्ट आम्हाला नाही पाहिजे. ह्याला आमचा पूर्ण विरोध आहे. आणि पुरुषांच्या पाठीमागे नाही तर पुरुषांच्या पुढे राहून आम्ही लढणार आहोत आणि ह्या कंपनीला विरोध करणार आहोत. म्हणजे तुम्ही आता एकंदरीत खूप छान सांगितलेलं आहे का इथे जी कंपनी येणार आहे ती कंपनी म्हणजे स्त्रियांच्या पुरुषांच्या आपल्या आजारावर पण म्हणजे मेन हे करणार आहे. जर आपलं आरोग्य सुरळीत नाही राहणार असेल तर आपण करणार काय? आणि हे कंपनी येतात, आपल्याला तुटपुंजी दाखवतात आणि त्याच्यानंतर त्यांना आमिषाला आपण बळी पडतो. ते इकडचा जो आपला समाज आहे, तो आदिवासी बांधव आहे, त्यांना काही समजत नाही, पण त्यांना काही थोडेसे पैसे देऊन ना त्यांना आमिष दाखवले जाते. तुम्ही ह्या माध्यमातून काय संदेश देणार? आम्ही आमच्या ह्या गावकऱ्यांना एवढाच संदेश देऊ इच्छितो की आम्ही शेतीवर शेती करून आम्ही आमचं जीवन एकदम आनंदाने आणि गोविंदाने राहतो. आणि आम्हाला ही कंपनी नको आहे. आमचं आरोग्य, आता जंगल नष्ट झालेलं आहे, पाणी दूषित झालेलं आहे आणि ह्याच्या पुढे आमच्या गावातील पाणी तरी आमचं राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही महिलांना किंवा इथूनच्या गावकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की आमचं पाणी, आमचं जंगल, आमची जमीन वाचली पाहिजे. आम्ही कुठल्याही प्रोजेक्टला इथे NOC थारा देणार नाही, इथे उभीसुद्धा करणार नाही. जर आली तर आम्ही आमच्या महिलांसोबत इथे येऊ आणि लढा देऊ. प्रथम तुमचं नाव काय? माझं नाव दत्ता कारबट. मी आदिवासी एकता परिषद निमंत्रक म्हणून काम करतो. हा जो परिसर आहे हा निसर्गरम्य असा एक परिसर आहे. आदिवासी म्हटलं की पर्यावरणाचं रक्षण करणारा हा एक मुळापासून त्यांचा हा एक कामच आहे की आम्ही जंगल, जमीन आणि पाणी यांचं संरक्षण करू. आणि हे आज जंगल जमिनीचं संरक्षण करत असताना तो स्वतःचा विचार एकट्याचा नाही करत आहे, संपूर्ण भागातल्या जीवसमूहाचा विचार करून हे टिकलं पाहिजे. आणि हे टिकलं तरच आपण टिकू, अशा पद्धतीनं यांची भूमिका असते. आतापर्यंत आम्ही सर्व सामान्य जनसमूह जरी सामान्य जगत असलो तरी निसर्गाची पूजा करतो. आमचा देवच तो आहे की या निसर्गाची पूजा करतो. आम्ही निसर्गानं पूज्य मानतो, कारण ह्या निसर्गावर आम्ही जगलेलो आहोत. त्यामुळे त्या निसर्गाचा विनाश करणारा जो विकास आहे आता या भागामध्ये मोठ्या जोमाने पसरू लागलेला आहे. आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, पर्यावरण विस्कळीत झालेलं आहे आणि त्याचा जनजीवनावर परिणाम होत चाललेला आहे. अनेक प्रकारचे रोग वगैरे वाढलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये असंतुलितपणा आलेला आहे. पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. आता ही नदी, सूर्या नदीमध्ये आज जवळजवळ 85% आदिवासींचा फंड वापरून हा जो धरण बांधलं गेलं, सूर्या धरण, हे सूर्या धरणात 85% का बांधलं गेलं? पैसे खर्च झाले फंडाचे आदिवासींचे, तर तिथल्या स्थानिक लोकांना त्या पाणी देता येईल, त्याच्यावर त्याचा तर रोजगार उभा करता येईल, त्यांना तिथे त्यांचं जीवन जगता येईल. या दृष्टिकोनातनं हा आदिवासींच्या जागा जमिनी या धरणासाठी देऊन फंडसुद्धा दिलेला आहे आणि ते स्वतः विस्थापित झाले, पण त्यांचं पुनर्वसन अजूनपर्यंत झालेलं नाही. म्हणजे हे सगळं शासनाचं चुकीचं धोरण, आदिवासींना देशोधडीला लावण्याचं धोरण हे चुकीचं आहे. आणि आता हे सगळ्या ज्या काही कंपन्या आपल्या भागामध्ये प्रदूषित करत असताना आदिवासींनी जनजीव लोकांचा विचार केला की आम्ही जरी आमच्या जागा जमिनी गेल्या किंवा फंड जरी खर्च झाला तर सर्वसामान्य जनसमूह या पाण्यावर जगेल आणि त्याची गरज भासू शकेल. म्हणून आज आम्हाला पाणी तर दिलंच नाही,
परंतु वसई विरार भाईंदरला पाणी हा गेला. याच्या पाठीमागचं सुद्धा धोरण चुकीच्या धोरणामुळे जात आहे. आज पाणी इंडस्ट्रीला गेला, आज पाणी बाहेर देशामध्ये गेला, बाहेर म्हणजे धंद्यासाठी वापरला गेला. आपल्या हक्काचंच पाणी आपल्याला नाही. हक्काचं पाणी आम्हाला दिलं जात नाही आणि आम्हाला या भागातल्या आदिवासी समूहांना आज जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही आज धोक्यात आहोत. आम्हीच नाही तर जर सगळं जनजीवन धोक्यात आहेत. अनेक प्रकल्प या भागातून जाताना आम्ही विरोध केला की इथले जे काही डोंगर आहेत, जी काही मोठमोठी झाडं आहेत, ही जर तुम्ही नष्ट कराल तर पर्यावरण कसं राखेल. म्हणून पर्यावरण राहिलं तरच माणूस जगेल आणि त्याचं रक्षण करणं आगळं कर्तव्य आहे. तरीसुद्धा शासन प्रशासन त्याची असलेली व्यवस्था किंवा जे काही औद्योगिकरण करणारे लोक आहेत, गुंडगिरी करणारे लोक आहेत, जमीन माफिया आहेत, हे दादागिरीच्या स्वरूपात आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये अतिक्रमण करत आहेत असं आम्हाला वाटतं आणि ते थांबलं पाहिजे. नाहीतर लोकांचा उद्रेक होईल आणि जो काही जे काही पुढे समोर येईल त्यावेळेस चित्र वेगळं राहील. कारण आत्तापर्यंत आम्ही सहन करत राहिलो आणि सातत्याने आमच्यावर आघात घालत राहिलेला ते सहनशीलता आता नष्ट सीमा पार झालेली. धन्यवाद. आपण ह्या ठिकाणी आहोत. ह्या ठिकाणी करमतारा कंपनी येत आहे. करमतारा कंपनी येणार आहे. आता आपण बघितलं ह्या ठिकाणी काही मटेरियल पण टाकलेलं आहे, पण ह्याच्या अगोदर ह्या ठिकाणी असंख्य वेगवेगळ्या जातीची झाडं होती आणि ही झाडं आता माहिती पडलेलं आहे का कोणाच्या ह्याच्याखाली किंवा इथले जे पुढारी आहेत किंवा काही आहेत त्यांच्या तुटपुंजे पैसे घेऊन ना इथला ऱ्हास होण्याचा, जंगल जमीन नष्ट करण्याचा मार्ग हे केलेला आहे. तर ह्या ठिकाणी आज विविध संघटना एकत्र आले होते का आम्हाला ही करमतारा कंपनी ही विनाशकारक कंपनी नाहीच पाहिजे. आणि खरोखरच एक बोलावंसं असंच वाटतं की आता काही दिवसा अगोदरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून चाहडेच्या इथे सुद्धा जी एक कंपनी आहे त्या कंपनीमधून केमिकलयुक्त पाणी ते शेतामध्ये जात आहे आणि त्या शेतामधून त्या शेताचा ऱ्हास होत आहे. आपले इकडची सर्वसामान्य लोक आहेत किंवा शेतकरी बांधव आहे हे शेती करूनच आपला उदरनिर्वाह जगत असतात. जे बोरवेल आहेत त्या बोरवेलमधून लाल रंगाचं पाणी येत असतं. म्हणजे हे लोक आपल्याला आपला उदरनिर्वाहासाठी नाही आपल्याला नष्ट करण्यासाठी ह्या कंपन्या येत आहेत. तर आपल्यासोबतच काही पुढारी आत्ता होते, आता सुद्धा आहेत. प्रथम त्यांचं आपल्याला नाव विचारा. प्रथम नाव काय? माझं नाव अशोक शिंगाड आहे. उलगुलान ब्रिगेड ह्या आदिवासी संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. मी आत्ताच बघितलं तुमचा जो उद्रेक, तुमचा तो रोष का ह्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर बघितलं का ह्या आजूबाजूची झाडं होती ती तोडली होती आणि तुम्ही तो फोन केला, त्याबद्दल काय बोलणार? हो, मला जेव्हा माहिती पडलं की येथील जी झाडं आहेत हे भले त्या लोकांची मालकी जमीन असावी काय हरकत नाही, परंतु जी झाडं तोडलेली आहेत त्या कायदेशीर त्याची परवानगी घेणं गरजेचे होते आणि त्यांनी परमिशन न घेता ती तोडलेल्या गाववाल्यांकडून जेव्हा मला कळलं तेव्हा मी प्रत्यक्ष जाऊन त्या झाडाचे जे बुंदे आहेत तोडलेले ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की ही जंगली झाडं आहेत. एक झाड वाढण्यासाठी कित्येक वर्ष जातात आणि ते झाड तोडल्यानंतर त्याच्या जे नुकसान आहे, आज जी गरमी दिसते, हे जे वॉर्मिंग आहे, वर्ल्ड वॉर्मिंग जे आपण पाहतोय, हे सर्व वृक्षतोडीमुळे आहे. आणि त्या बाबतीत पर्यावरणाच्या बाबतीत, वृक्षतोडीच्या बाबतीत आणि ह्या जमिनीच्या उत्खननाच्या बाबतीत आम्ही खूप गंभीरपणे आमची संघटना काम करते. आणि मला ते सहन झालं नाही की विना परमिशन ही जी झाडं तोडलेली आहेत तर त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी म्हणून मी वन विभागाला त्वरित तुमच्यासमोरच मी संपर्क साधला आणि त्याचा लवकर पंचनामा करून त्यांच्यावरती जास्तीत जास्त कलम टाकून गुन्हे दाखल करून त्यांना पुन्हा एकाच्या बदल्यात 100 झाडं लावण्याचा दंड लावावे ह्यासाठी मी त्यांना फोन केला. एकंदरीत कोणत्या वेगवेगळी कोणती झाडं होती, झाडांची नावं काय? झाडं तर खैराचे झाड की जे तोडू शकत नाहीत, ते सागाच्या झाडांचं मी तिथे बुंदे पाहिले की ह्या झाडांसाठी विशेष त्याच्यासाठी तरतुदी आहेत आणि त्या पार कराव्या लागतात. त्याच्यासाठी जी फॉर्मॅलिटी आहे, परमिशन आहे, ती परमिशनचे अनेक प्रकारचे त्याच्यासाठी नियम कायदे आहेत. परंतु ह्या कंपनीने ती कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता ही जी वृक्षतोड केलेली आहे त्याच्यावरून समजते की ही करमतारा ही जी कंपनी किती मुजोर असेल, की सरकारच्या कायद्यांनासुद्धा जी कंपनी मानत नाही त्या कंपनीच्या संदर्भामध्ये मी म्हणेल की खूप मुजोर कंपनी आहे आणि ही कंपनी इथे नसावी याच्यासाठी आम्ही ह्या गाववाल्यांच्या सोबत आहोत. हा लढा आता सुरुवात झालेली आहे, ह्या लढ्याला तुम्ही शेवटपर्यंत साथ देणार का? अर्थातच, कारण की माझे इथे आदिवासी बांधव आहेत, सर्व येथील कुणबी समाज आहे, इथला जो भंडारी समाज आहे, हे आम्ही वर्षानुवर्ष आम्ही एकत्र राहतो. आम्ही समाज बांधव म्हणून आम्ही एकत्र आहोत. आणि हा लढा आहे बघायला गेला तर जातीचा नाही, हा एकोपाचा आणि एकत्र्याचा लढा आहे. बरोबर आहे, परंतु माझ्या सांगण्याचा हेतू मॅडम हा आहे
कारण की हा जो समाज हे गुण्यागोविंदाने एकत्र आहे, परंतु हे कारखानदार ह्यांच्यामध्ये नेहमी फूट पाडून बरोबर आहे. कुठल्या तरी एका समाजाला वेगळं करतात आणि एका समाजाला वेगळं केल्यानंतर गावामध्ये नेहमी ह्या वादाचा फायदा हा भांडवलशाही घेत असते. आणि त्याच्यामुळे मी नेहमी बोलतोय की हा समाज कुठलाही वेगळा नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि ह्या गावामध्ये प्रदूषण होऊ नये, ह्या गावाला ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, जवळच नदी आहे, नदीचा ज्या पात्र आहे या पात्राचं पाणी ह्या गावापर्यंत येते, तर इथे हा प्रकल्प कुठल्याही कायद्यात बसत नाही, तर त्याला शासनाने परमिशन देऊ नये, ह्याच्यासाठी आमची मागणी आहे. जी विनाशकारी कंपनी इथे येत आहे त्याच्यासाठी तुम्ही आज एकत्र जमा झालेले आहेत, त्याबद्दल काय बोलणार? प्रथम नाव काय? माझं नाव प्रसाद सुरेश पराड, मी JS पालघर जिल्हा अध्यक्ष आहे. आणि आज संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी जी करमतारा एक विनाशकारी कंपनी येणार आहे, ज्यामुळे या ठिकाणी नदीचं प्रदूषण सांगा किंवा ह्या गावाला त्या कंपनीमुळे खूप त्रास होणार आहे, त्या कंपनीला विरोध म्हणून किंवा ती कंपनी या ठिकाणी होऊच नये ह्यासाठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. काय बोलणार? नाव? भरत लक्ष्मण भोईर, मी जय आदिवासी युवा शक्ती JS संघटनेचा पालघर जिल्हा उपाध्यक्ष. आज जो इथे करमतारा हा विनाशकारी प्रकल्प आलेला आहे, याच्याबद्दल आम्हाला जेव्हा रोहन पाटील यांनी माहिती दिली, खरंच आपल्या गावामध्ये एक असा विनाशकारी प्रकल्प की आपल्या फक्त 500 मीटरच्याही कमी अंतरावरती एक जी जीवनदायिनी आहे पालघर जिल्ह्याची, आणि त्याच्यामध्ये जर हा प्रदूषणी प्रकल्प पाण्याचा निचरा करणार असेल तर संपूर्ण पालघर जिल्ह्यावरती एक संकट आहे. आणि त्याच्यावरती कुठेतरी ह्या प्रकल्पाला विरोध झाला पाहिजे, म्हणून आम्ही पूर्ण संघटनेमार्फत इथे त्यांना सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहोत. काय बोलणार? या ठिकाणी आम्ही JS संघटनेच्या माध्यमातून जी गुंदले ग्रामपंचायत हद्दीमध्ये करमतारा प्रदूषणकारी कंपनी येत आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळेजण सपोर्टसाठी आलेलो आहोत. ग्रुप ग्रामपंचायत गुंदले ही पेसा ग्रामपंचायत आहे, आणि पेसा ग्रामपंचायतमध्ये जेव्हा कोणतंही काम करायचं असेल तेव्हा ग्रामसभेचा ठराव हा महत्त्वाचा असतो. परंतु असा कोणत्याही प्रकारचा ठराव न घेता इथल्या स्थानिक माणसांना किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता, ग्रामपंचायतला विश्वासात न घेता जर अशा प्रकारची मुरजोरी करून ही कंपनी जर आमच्या इथे हा प्रकल्प लादत असेल तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांच्याविरोधात याच्यापुढे उग्र आंदोलन उभं केलं जाईल असं मी सांगू इच्छितो. माझं नाव सूरज अनंत दुमाडा. इथे म्हणजे आमच्या गावामध्ये एक प्रोजेक्ट म्हणून तयार करण्यात आले आहेत. ते प्रोजेक्ट आम्हाला थांबवायचं आहे. म्हणजे करमतारा अशी कंपनी इथे अशी भयंकर अशी कंपनी म्हणजे वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण, म्हणजे आमची सूर्या नदी पण जवळच आहे आणि त्या लोकांना तिथून पाणी येते, ते आंघोळ वगैरे करतात, त्याचा पण लोकांना त्रास होईल. आणि इथे कोणता पण प्रोजेक्ट म्हणजे कंपनी जी इथे येणार ती तीव्र अशी भयंकर अशी लोकांना त्रासदायक होईल. कारण की इथे जेवढं जे प्रदूषण होईल ते लोकांनाच त्रास होईल आणि आमच्या गावाला नव्हे तर पुढे गाव आहेत त्यांना पण त्रास होईल. कारण की जल प्रदूषण जेवढी सूर्या नदी तिथपर्यंत जाते त्यांना सर्वांना त्रास होईल. इथे जेवढे गाव आहेत त्यांना कोणी आंघोळीसाठी पाणी वापरते तर कोणी पिण्यासाठी पण वापरते, त्यांना सर्वांना त्रास होईल. हा त्रास होऊ नये आणि हा प्रोजेक्ट थांबवावाच लागेल ही आमच्याकडून विनंती आहे. आणि गरिबांना लोक थांबवतात कारण की पैसे दाबून ना त्यांच्यावर सांगतात का हे करा ते करा, हे असं होणार नाही. परंतु पुढे ते गावकऱ्यांनाच आणि पुढच्या गावाला त्रास होईल. इथे जेवढी झाडं होती ती पण नष्ट झालेली आहेत, परंतु आता याच्या पुढे सर्वांना म्हणजे थांबावं लागेल, हे थांबलंच पाहिजे. आणि हे जर थांबलं नाही तर खूप म्हणजे भयंकर असा त्रास होईल गावकऱ्यांना. पालघर जिल्ह्यातील जे कंपन्या आहेत त्या कंपन्या आता ह्या खेडोपाड्यामध्ये यायला लागलेल्या आहेत. कारण ज्या मोठ्या शहरी आहेत त्या ठिकाणी ज्या जमिनींचे भाव आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि खेडोपाड्यामध्ये ज्या जमिनी आता उरलेल्या आहेत, कारण आपण बघतोय का वाढवण बंदर आता आपल्या बाजूलाच आलेला आहे, त्याच्यामुळे वाढवण बंदरासाठी कित्येक लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत. अक्षरशः अशा जमिनी आहेत का शेतकऱ्यांना कसण्यासाठी जमीन नाही राहिलेली आहेत आणि इकडचा जो भूमिपुत्र आहे तो आपला उदरनिर्वाह शेतीवरच करणारा आहे, कष्टकरी आहे. आणि आता हे जे बाहेरची कंपनीवाले आहेत हे आपल्याकडे येतात, इथे आपल्या जमिनीवर कब्जा करतात आणि तुटपुंजा पैशांसाठी इथे कंपन्या हे करतात. असंच बघायला गेलं तर ह्या कंपनीला सपोर्ट करण्यासाठी आपल्याच गावातील काही लोक पुढारी आहेत, त्यांच्याच आशीर्वादाने आणि त्यांच्या ह्याच्याने ह्या ठिकाणी कंपन्या येत असतात. तर जे पुढारी आहेत किंवा जे कंपनीदार आहेत त्यांना तुम्ही काय बोलणार आहेत? निश्चितच हा जो कारखाना आहे
या ठिकाणी आपण जो विरोधाला उभे राहिलेलो आहोत, हा कारखाना अतिशय प्रदूषणकारक आहे आणि शहरी भागामध्ये जसं तुम्ही म्हणालात त्या ठिकाणी जमिनीचे दर हे आकाशाला भिडलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना जमिनी घेणं परवडत नाही आणि एकूण कवडी मोलामध्ये इकडच्या ज्या जमिनी त्यांना मिळतात म्हणून ते स्थानिक काही लोकांना हाताशी धरून, स्थानिक दलालांना हाताशी धरून थोड्याशा आमिषापोटी ते कारखानदारांना इथे मदत करतात. परंतु आज आम्ही असा निश्चय केलेला आहे की ही सूर्या नदी जी नोटिफाईड नदी आहे म्हणजे वर्गीकृत नदी आहे, हिचं वर्गीकरण झालेलं आहे. या नदीच्या पात्रापासून म्हणण्यापेक्षा त्याची जी उच्चतम पूररेषा आहे त्या पूररेषामधून कारखाना उभारण्यासाठी जी बंदी आहे त्या बंदीच्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठलाही कारखाना या ठिकाणी उभा राहून देणार नाही आणि सदर कारखाना जो ज्या ठिकाणी आम्ही विरोधाला आता उभे राहिलेला तो कारखाना जो आहे तो ज्या जमिनीवर उभा होतो आहे त्या जमिनीमध्ये पूर्वापार आदिवासी लोकांची लागवड होती, त्यांची कागदोपत्री नोंद होती, ती बेकायदेशीरमध्ये नोंद काढून अन्यायकारक असा हा कारखाना अन्याय करण्यासाठी आमचा इथे उभा राहता पाहत आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी थारा देणार नाही. ज्या ज्या संघटना आमच्यासोबत आहेत त्या सर्व संघटनांना एका खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आम्ही हा जो करमतारा कारखाना इथे येतो आहे तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आत्ताच्या बैठकीमध्ये तुम्ही सांगितलेलं होतं का इथे म्हणजे एकंदरीत बघायला गेलं का करमतारा कंपनी आहे त्या लोकांनी इथले कामाला सुरुवात केलेली आहे. तुम्ही आत्ताच सांगितलं का 200 परप्रांतीयांना इथे कामावर लावून घेणार आहेत. म्हणजे जे आपल्या आजूबाजूचे आदिवासी बांधव असो किंवा कुणबी बांधव असो ह्यांना सांगितलं जातं का तुम्हाला रोजगार देणार, पण ह्या लोकांनी अगोदरच सेटिंग लावलेली आहे आणि अगोदरच इथल्या लोकांना काम मिळणार नाही, फक्त एक आमिष दिलं जाईल आणि इथे कंपनी येणार आहे. तर त्याबद्दल काय बोलणार? करमतारा ही एक तशी बदनाम कंपनी आहे. MIDCमध्ये यांचे प्रदूषणकारी म्हणून कंपनी सर्व लोकांना माहीत आहे आणि त्या ठिकाणी जे कामगार आहेत किंवा जे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून असं समजलं की आम्हाला नागझरी भागात, गुंदले भागात आमचं नवीन एक युनिट चालू करायचं आहे आणि त्या ठिकाणी 200 कामगारांची गरज आम्हाला लागणार आहे. खरं तर इथला जो स्थानिक माणूस आहे तो अशा केमिकलच्या किंवा प्रदूषणकारी आवाज येणाऱ्या फॅब्रिकेशनच्या कंपनीत काम करायला आपला लोकल माणूस तयार नसतो. पण कुठेतरी त्यांना आमिष दिलं जातं तुम्हाला नोकऱ्या देऊ किंवा आम्ही फक्त इथे गोदाम तयार करू. पण आज ज्या पद्धतीने त्यांनी काम दादागिरीने आणि दहशतीने खाली चालू केलेलं आहे तर त्यांना साथ देण्यासाठी एक इथे सभा आयोजित केली होती आणि विविध संघटनांनी येऊन त्याला पाठिंबा दिलेला आहे. खरं तर सूर्या नदीच्या पात्रातच ही कंपनी उभारण्याचं काम त्यांनी चालू केलं आहे आणि टेक्निकली कधीही ते शक्य होणार नाही. पण त्यांना वाटलं इथली भोळीबाबडी जनता आहे त्यांना आमिष देऊ आणि फसवून किंवा त्यांच्या दहशतीखाली आम्ही हे उभी करू. खरं तर ग्रामपंचायतने पण अजून ग्रामसभेमध्ये सर्व लोकांनी कडाडून त्याला विरोध केलेला आहे आणि हे पांजरा हे पेसा ग्रामपंचायतीखाली येतं त्याच्यामुळं ते शक्यच होणार नाही. पण प्रशासनाला हाताशी धरून त्यांनी जे हे काही लाटण्याचं किंवा लादण्याचं काम चालू केलेलं आहे. पण या सूर्या नदीच्या किनाऱ्याला दोन्ही बाजूला फॉरेस्टची जागा आहे, जैवविविधतेने समृद्ध असं जंगल आहे. पालघर जिल्हा बघायला गेला तर पूर्ण निसर्गाने नटलेलाच आहे. म्हणजे तुम्ही त्या तालुक्याच्या पश्चिमेला मोठी इंडस्ट्री तारापूरसारखी त्या ठिकाणी सगळ्या कंपनीच्या ज्या ज्या सुविधा आहेत म्हणजे आवाजाचं प्रदूषण होण्याचं किंवा सांडपाण्याचं जे आहे प्रक्रिया केंद्र ते तिथे आहे आणि तिथे त्यांनी कारखाने उभे करावेत ना. ह्या ठिकाणी जर तुम्ही असे प्रदूषणकारी कारखाने आणले तर आज जी नदी आहे एकमेव की जिचं शुद्ध पाण्याचा स्रोत आहे आणि लाखो लोकांना तिच्यातून पाणी दिलं जातं ते जर आपल्याला वाचवायचं असेल तर आम्हाला इथे लढाई सुरू करावी लागणार आहे. आपल्या इकडची लोकल माता म्हणजे आपण नदीला आपली माताच मानतो आणि त्या मातामध्ये केमिकल जाणं असेल तर आपला इकडचा भूमिपुत्र सहन करू नाही शकत. कोकणात ज्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत, कुंडलिनी नदी झाली, नंतर पाताळगंगा नदी झाली, सावित्री नदी झाली, तिथलं पाणी पूर्ण सांडपाणी टाकून आणि कंपन्यांचं जे प्रदूषणकारी सांडपाणी आहे ते टाकून सगळ्या नष्ट केलेलं आहे. तर ही सूर्या नदी जर आपल्याला वाचवायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांचाच हा प्रश्न आहे आणि ह्यांना आम्ही जागृत करण्याचं एक काम केलेलं आहे. आम्ही गाव बैठा परिसरातील ज्या ज्या सूर्या नदीच्या काठावरील जी गावं आहेत तिथे गाव बैठका घेऊन हे काम पुढे चालू ठेवणार आहेत. तसेच प्रत्येक ग्रामसभेचा ठराव ह्या किनाऱ्यावर सूर्या नदीच्या काठावर एकसुद्धा इंडस्ट्री नको, कारखाना नको म्हणून आम्ही लोकांचं प्रबोधन करणार आहेत. कारण ठराविक थोडंसं तुम्हाला काम देण्याचं किंवा कंत्राट देण्याचं आमिष दाखवलं जातं
आणि हे कसं आम्हाला पुढच्या पिढीला बरोबर जर आम्हाला काहीतरी द्यायचं असेल तर आम्हाला इथे आता लढावं लागेल आणि ती ही एक सुरुवात आम्ही केलेली आहे. इथे अनेक संघटना आणि कष्टकरी संघटना असेल, सूर्या पाणी बचाव संघर्ष समिती असेल, कुणबी सेना, नंतर जयस संघटना, उल गुलाल ब्रिगेड, भूमिसेना, आदिवासी एकता परिषद, ह्या सर्वच या परिषदेत ज्या लढाऊ संघटना आहेत त्यांनी इथे पाठिंबा दर्शवले. नक्कीच तुम्हाला पाठिंबा एवढ्याच जणांनी दर्शवलेला आहे. तुम्ही ठाम आहेत म्हणजे इथेच नक्कीच करमतारा कंपनी येणार नाहीच. धन्यवाद. नाव काय? नमस्ते, मी रोहन पाटील, गुंदले ग्रामस्थ. सदर कंपनी आमच्याकडे करमतारा ही नावाची कंपनी येत आहे. ही कंपनी ही अतिशय विनाशक कंपनी आहे. ही कंपनी आल्याने जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यासारखे प्रश्न येतील. आता ही कंपनीचं सांगायला गेलं तर ह्याचं मेन प्रोडक्शन आहे गॅलोनायझिंग कोटिंग करणे. आता गॅलोनाइज कोटिंग करणे हा गोष्ट आहे ही एकदम कठीण अशी गोष्ट आहे. गॅलोनायझिंगची कोटिंग केली जाते, त्यासाठी त्याला लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत झिंक. आता झिंक हे मानवाच्या शरीरासाठी, या मानवाच्या जीवनासाठी अतिशय घातक असा धातू आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण बोललं तर झिंकची जी पुरी प्रक्रिया केली जाते म्हणजे स्टेज वाईज होते. त्याच्यामध्ये आपल्याला 3 स्टेज भेटतात. त्याच्यामध्ये प्रथम स्टेज असते 7 स्टेज, त्याच्यानंतर 9 स्टेज आणि 12 स्टेज. आता हे स्टेज म्हटलं तर स्टेज म्हणजे काय, ही एक प्रक्रिया आहे. म्हणजे आपण लोखंड किती वर्षापर्यंत टिकेल ह्याची ही प्रक्रिया आहे. जर 7 स्टेजची केली तर त्याचं आयुष्य 50 वर्ष असते, 9 स्टेजची केली तर 100 वर्ष आणि 12 स्टेजची केली तर 12 वर्ष. पण हे जे स्टेज वाईज जे प्रोडक्शन केले जाते ह्याच्याने जे सांडपाणी निघते, या जो इंडस्ट्रियल वेस्टेज निघतो, हा अतिशय मानवाच्या जीवनासाठी घातक आहे. आता जर वर्ल्डच्या टर्ममध्ये बघितलं तर हा जो विनाशकारक रसायन निघले जाते ते मानवी वस्तीपासून 150 किलोमीटर दूर, जिथे मानव राहत नाही, मानव विरहित आहे, ह्या ठिकाणी नेऊन सोडायचा असतो. पण आपल्या इकडे जी कारण असते, आपल्याकडे जो वेस्टेज होतो हा आपल्याच एरियात सोडला जातो. ह्याच्याने कसं आहे, आपल्या पूर्ण समाजामध्ये वेस्टेज जाऊन पाणी आपलं खराब होऊ शकतं. ह्या वेस्टेज गेल्याने जळाचाच पूर्ण खराब होऊ शकते. आता जसं की जळ आहे, जळामध्ये हे जर विषारी प्रदूषण गेलेलं तर पूर्ण आपल्या सूर्या नदी खराब होईल. आता इथे जो पांजऱ्याविषयी प्रश्न आहे, हा पांजऱ्या पाड्यापासून आपलं जे नदी आहे फक्त 100 मीटरवर आहे. जर हा वेस्टेज आपल्या सूर्या नदीच्या पात्रामध्ये गेला तर पुढे पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. आता हे पाणी सांगितलं तर पूर्ण पालघर तालुक्याला जाते, वसई विरारला जाते आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे जाते. तर एवढा मोठा हा प्रश्न इथे उद्भवू शकतो. ही जिथे करमतारा कंपनी येते आहे ही किती एकरवर आहे? आता बघा, ह्या करमतारा कंपनीने साधारण 30 ते 35 एकर जागा ॲक्वायजेशन केलं आहे. ह्याच्यातले सातबारे कसं आहे, 60चा 2 हा एक सातबारा त्यांनी घडवलेला आहे. बाकी कंपनीने ॲक्वायजेशनचं काम चालू केलेलं आहे आणि कंपाऊंडचं देखील काम चालू केलेलं आहे. आणि हे साधं सोधं कंपाऊंड नाही आहे, डायरेक्ट ब्रॅकेट टाकून तिथूनच गोडाऊन टाईप केले जाते. आज 27 एप्रिलला ह्या ठिकाणी गुंदले गावामध्ये बैठक आयोजित केली होती. बैठकीचा उद्देश हाच होता का ह्या ठिकाणी जी करमतारा कंपनी आहे ती कंपनी नाही पाहिजे. ह्यासाठी ह्या ठिकाणी विविध संघटना एकत्र येऊन ह्या लढ्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि हा लढा आम्ही शेवटपर्यंत लढू आणि ही विनाशकारी कंपनी आहे ती ही कंपनी आम्हाला नाही पाहिजे असा ह्या बैठकीमध्ये एक ठराव पास झालेला आहे. आणि पुढे ह्यासाठी ज्या प्रक्रिया आहेत किंवा निवेदन द्यायचे आहेत किंवा पुढे जे काही आहे ते आम्ही एकजुटीने लढू असे ह्या बैठकीमध्ये सांगितलेले आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, गुंदले.